Hello students. Now we are going to see the next topic, that is the conditions for obtaining the steady interference pattern. म्हणजे आपल्याला स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न जर ऑप्टेन करायचा असेल, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो केलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला जो इंटरफेरन्स पॅटर्न मिळाला, तो जर आपल्याला स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळवायचा असेल तर आपल्याला काही कंडिशन्स ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतात किंवा काही कंडिशन्सवर लक्ष द्यावं लागते. सोर्सेससाठी, स्क्रीनसाठी किंवा स्लिटसाठी, त्यांच्या डिस्टन्ससाठी किंवा वेवलेंथ, त्यांची वेवलेंथ किंवा त्याच्यामध्ये निघणाऱ्या वेवची वेवलेंथसहितच त्याची फेज, बरोबर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींकडे, ब्राईटनेसकडे वगैरे सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागते, तर आपल्याला स्टेडी आणि क्लिअर असा इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळू शकतो. तर यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची कंडिशन अशी आहे की टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहिरंट सोर्सेस. नाउ वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय कोहिरंट सोर्सेस. कोहिरंट म्हणजे काय, तर दोन्ही सोर्सेसमधून निघणारा जो लाईट आहे तो एकाच फेजमध्ये आहे किंवा त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट फेज डिफरन्स आहे. नाउ व्हॉट इज मीन बाय इन सेम फेज और कॉन्स्टंट फेज डिफरन्स. इन सेम फेज मीन्स व्हॉट, एकाच फेजमध्ये आहे याचा अर्थ काय झाला की दोन्ही वेव्स ज्या निघत आहेत त्यांचे नोड्स, अँटीनोड्स सगळे सेम आहेत. त्यांच्यामध्ये असणारे जे ॲम्प्लिट्यूड्स त्यांचे, किंवा आता ते आपण पुढं पाहणारच आहोत, पण त्यांचे जे नोड्स, अँटीनोड्स एकसारखेच आहेत. त्यांच्यामध्ये कुठंच फेजचा डिफरन्स नाही. आता तुम्ही जर असा विचार केला की दोन वेव्समध्ये फेजचा जर डिफरन्स राहिला असता, म्हणजे ते कोहिरंट जर सोर्सेस नसते राहिले, एकाच सारख्या फेजचे किंवा सारखा फेज डिफरन्स असणारे वेव्स त्यातून जर बाहेर निघाले नसत्या तर काय झालं असतं, तर आपल्याला सारख्या प्रमाणात अशा प्रकारे इंटरफेरन्स पॅटर्न मिळाला नसता किंवा स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळाला नसता. कारण की जर सारखं फेज नसती तर त्याच्यावर क्रेस्टवर क्रेस्ट किंवा ट्रफवर ट्रफ एक्झॅक्टली आली नसती, त्याचे नोड्स आणि अँटी नोड्स एक्झॅक्टली एकमेकांना आले नसते. त्यामुळे आपल्याला एकदम मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे झिरो जिथे डार्क पॉईंट आहे तिथे, किंवा मॅक्सिमम इंटेन्सिटी म्हणजे एकदम ब्राईट पॉईंट त्या ठिकाणी जिथं क्रेस्टवर क्रेस्ट येते, असं आपल्याला मिळालं नसतं. म्हणून आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी आपल्याला एकाच फेजमध्ये असणाऱ्या दोन सोर्सेसपासून निघणारे जे रेज आहेत ते आपल्याला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे किंवा त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट फेज डिफरन्स पाहिजे. म्हणजे फेज डिफरन्स एक वेळा जो राहिला त्यांच्यामध्ये तोच कॉन्स्टंटली समोर समोर प्रोग्रेस होत असताना वेव्हची तेवढाच राहिला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. हे झालं कारण पहिलं कोहिरंट सोर्सेसचं, ज्यामुळे आपल्याला स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरी जी कंडिशन आहे ती म्हणजे दोन्ही सोर्सेस ऑफ लाईट जे आहेत ते मोनोक्रोमॅटिक इन नेचर असले पाहिजे. नाव व्हॉट इज माय मोनोक्रोमॅटिक. मोनो मीन्स वन अँड क्रोमाज मीन्स वेवलेंथ. दॅट मीन्स सिंगल और वन वेवलेंथ. द टू सोर्सेस और द वेव्स which are coming out from the two sources must have same wavelength or having same value of wavelength. जर दोघांची वेवलेंथ सेम राहिली, ते जर मोनोक्रोमॅटिक सोर्सेस राहिले, तर तुम्ही लक्ष द्या की त्यांच्यामध्ये त्यांचे जे क्रेस्ट आणि ट्रफ जे आहेत ते एकाच पॉईंटवर, एकाच सारख्या अंतरावर जर आपण त्याचा अभ्यास केला जर पाहिला आपण, तर आफ्टर सम टाईम, एक्झॅक्टली आफ्टर the same time for both the sources, they are producing the waves which are having same state of motion, okay, same state of oscillation at that time. म्हणजे त्यांची त्या स्टेटला ऑसिलेशनची जी पोझिशन आहे ती सेम राहते. म्हणजे जर वरच्या वेव्हसाठी वरच्या बाजूनी जर आपल्याला मुवमेंट करताना पार्टिकल दिसत असेल, तर तेवढ्याच वेळेनंतर दुसऱ्या सोर्सपासून निघणाऱ्या वेव्हसाठी सुद्धा तो वरच्याच बाजूला आपल्याला काय करताना दिसतो, व्हायब्रेशन करताना दिसतो. अशा प्रकारे आपल्याला दोन्हीमधून निघणारे वेव्ह जे आहेत ते सारख्या प्रमाणात व्हायब्रेट होताना दिसतात एकाच पॉईंटवर. अशा प्रकारे ते सारख्या प्रमाणात जर व्हायब्रेट झाले तर सारखी वेवलेंथ आहे, आणि सारखी वेवलेंथ जर असेल तर आपल्याला वेगवेगळ्या कलर्सच्या वेगवेगळ्या वेवलेंथ जर राहिल्या असत्या तर आपल्याला कलर मिक्सिंग करून वेगळ्याच कलर मिळाले असते, बरोबर आहे की नाही. पण आपण जर सारख्या प्रमाणातल्या वेवलेंथ घेतल्या तर आपल्याला त्या त्या ठिकाणी बरोबर क्रेस्टवर क्रेस्ट किंवा ट्रफवर ट्रफ दिसते आलेली. म्हणून मग मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट असायला पाहिजे, ही दुसरी कंडिशन आहे. जरी यंग्सनी हा एक्सपेरिमेंट केला त्यावेळेस त्यांनी दोन्ही जे आहेत त्या स्लिट्स वापरल्या होत्या, त्या पिन होल वापरल्या होत्या अत्यंत, आणि दोन्हीमधून सनलाईटच फक्त आतमध्ये टाकण्यात आला होता. आणि मग त्याचा इंटरफेरन्स पॅटर्न त्यांनी स्टडी केला होता, जो त्यातला सेंटर जो आहे तो व्हाईट मिळाला होता.
तरीसुद्धा आपण आता यानंतर कधीही हा जर एक्सपेरिमेंट करायचा राहिला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या वेवलेन्थ्स आहेत दोन्ही यांच्या त्या सेम असायला पाहिजे. त्यासाठी एक सर्वात सोपी गोष्ट अशी आहे की एक बॉक्स घेणे, त्याला 2 स्लिट्स तयार करणे, पिन होल्स तयार करणे किंवा अशा बारीक स्लिट्स तयार करणे आणि एकाच सोर्स ऑफ लाईटपासून निघणारे जे रेज आहेत ते दोन्ही मधून पास होऊ देणे. अशा प्रकारे आपल्याला सारख्या वेवलेन्थचा लाईट मिळतो आणि तो जो सोर्स आहे लाईटचा त्याच्यामधून निघणाऱ्या प्रत्येक वेवची वेवलेंथ जी आहे ती सेम असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला मोनोक्रोमॅटिक सोर्सेस ऑब्टेन करता येतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे द टू इंटरफेरिंग वेव्स मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. सेम ॲम्प्लिट्यूड जर राहिलं नाही, ॲम्प्लिट्यूड जर कमी जास्त राहिलं तर तिथे एक्झॅक्टली ॲडिशन किंवा एक्झॅक्टली सबस्ट्रॅक्शन पूर्णपणे ॲम्प्लिट्यूडचं होणार नाही आणि म्हणून मिनिमम इंटेन्सिटी 0 आणि मॅक्सिमम इंटेन्सिटी एकदम ब्राईट पॉईंटची मिळणार नाही, ती कमी जास्त मिळू शकते. म्हणून आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न हा कुठे ब्लर आणि कुठे ब्राईट असा मिळेल किंवा असा एक्झॅक्टली सारखा मिळणार नाही असं होऊ शकतं. त्यानंतर आणखी चौथा पॉईंट असा आहे की सेपरेशन बिटवीन द 2 स्लिट्स. आता 2 स्लिट्स जे आपण घेत असतो त्यांच्यातलं जे सेपरेशन आहे ते त्या मानाने जे आपण डिस्टन्स विचारात घेतो, जेवढ्या अंतरापर्यंत आपल्याला स्क्रीन ठेवायची आहे हे डिस्टन्स त्याच्या मानाने जास्त असायला पाहिजे किंवा त्याच्यातलं सेपरेशन जे आहे ते खूप स्मॉल असायला पाहिजे आणि त्याचं स्क्रीनपर्यंतचं डिस्टन्स हे खूप जास्त असायला पाहिजे. असं जर झालं तर तिथून निघणारे ज्या वेव्ज आहेत ते बरोबर सफिशियंट एवढ्या डिस्टन्सवर येऊन त्या ठिकाणी इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस करू शकतात, नाहीतर आपल्याला व्यवस्थित इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार नाही. बरोबर आहे की नाही. विड्थ जे आहे म्हणजे विड्थ जशी आपल्याला स्क्रीनवर पॉईंट्स मिळतात, इंटरफेरन्स पॉईंट्स मिळतात, अशा स्क्रीनवर मिळणारे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला त्यांची विड्थ जी आहे ती थोडी जास्त मिळेल आणि म्हणून आपल्याला ती मेजर करता येईल. जर आपण खूपच जवळ ठेवलं असतं ते त्याचं डिस्टन्स जर जास्त ठेवलं असतं आणि याला जवळ ठेवलं असतं, ब्रॉड केलं असतं, आपण ब्रॉड म्हणण्यापेक्षा दूर अंतरावर सोर्सेस केले असते आणि स्क्रीनला जवळ ठेवलं असतं तर आपल्याला अशा प्रकारे मेजरेबल डिस्टन्सवर विड्थ जी आहे ती त्याची मिळाली नसती. लक्षात आलं की नाही. म्हणून आपल्याला त्याचं सेपरेशन जे आहे ते कमी असायला पाहिजे, पण तिथून स्लिटपासून तर स्क्रीनचं डिस्टन्स जे आहे ते जास्त असायला पाहिजे. त्यानंतर 5वा पॉईंट आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे 2 स्लिट्स मस्ट बी नॅरो, दे शुड नॉट बी ब्रॉड. ते असे नॅरो असायला पाहिजे, म्हणजे पिन होल असले चालतात किंवा खूप बारीक अशी फट जी आहे ती क्रिएट करायची आपल्याला, ज्याला आपण स्लिट असं म्हणतो. बरोबर आहे की नाही. असं याच्यासाठी करायला पाहिजे आपण, कारण की जर आपण दोन्ही स्लिट्स हे ब्रॉड जर घेतल्या तर त्यातून निघणारे जे रेज असतात ते त्या कॉर्नरपासून डिफ्रॅक्ट होऊन निघतात आणि म्हणून एकाच सोर्सपासून वेगवेगळ्या डायरेक्शननी रेज निघतील आणि त्यांचं तिथेच इंटरफेरन्स होईल असतात आणि अशा प्रकारे शेवटपर्यंत येईपर्यंत बरेचसे वेव्हचं इंटरफेरन्स जर झालं तर आपल्याला स्क्रीनवर क्लिअर इमेज आपल्याला मिळणार नाही किंवा क्लिअर डॉट जो डार्क किंवा ब्राईट पॉईंट आहे तो आपल्याला मिळणार नाही. म्हणून नॅरो सोर्सेस, खूप नॅरो असे असायला पाहिजे सोर्सेस, पिन होल सारखे सोर्सेस असायला पाहिजे, त्यातून एकच सिंगल रे जास्तीत जास्त एकच सिंगल रे असा बाहेर पडला पाहिजे असा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी. म्हणून आपल्याला ते नॅरो ठेवायचे. बरोबर आहे की नाही. त्यानंतर 6वा पॉईंट असा आहे की 2 वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. आता पोलराइज लाईट असं जर आपण शिकलो तर पोलरायझेशन दोन्ही जे सोर्सेसपासून निघणारे रेज आहेत ते एका सारख्या स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये असायला पाहिजे. त्याचा स्कोप जो आहे तो आपल्या पुस्तकाच्या बाहेर आहे म्हणून त्याच्याविषयी जास्त माहिती दिलेली नाही, तरीसुद्धा थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगतो. ती अशी आहे की आपल्याला माहिती आहे पोलराइज्ड लाईट म्हणजे काय, तर जसा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणून आपण लाईटला कन्सिडर करतो, म्हणून त्याचे जे व्हायब्रेशन असतात ते एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन दोन्हीकडे असतात. बरोबर आहे की नाही. इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड याप्रमाणे आपण लाईटला सुद्धा कन्सिडर करतो. अशा प्रकारे कोणत्या तरी एकाच डायरेक्शननी असणारे व्हायब्रेशन्स जर असतील दोन्ही सोर्सेसपासून निघणाऱ्या वेव्हचे तर ते एकमेकांवर पडून बरोबर क्रेस्ट किंवा ट्रफ एकमेकांवर पडून आपल्याला डार्क किंवा ब्राईट पॉईंट मिळू शकते. पण आपण जर असं इमॅजिन केलं की याचे व्हायब्रेशन या प्लेनमध्ये आहे आणि दुसऱ्या सोर्समधून निघणाऱ्याचे व्हायब्रेशन या प्लेनमध्ये आहे, तर मग दोन्ही एकमेकांवर पडल्यावर दोन्ही एकमेकांना कॅन्सल बरोबर करू शकणार नाही आणि म्हणून आपल्याला क्लिअर कट अशा प्रकारे तिथे इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार नाही. म्हणून मग सारख्या स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये आपल्याला दोन्ही वेव्ज ज्या निघत आहेत दोन्ही सोर्सेसमधून त्या पाहिजे. दोन्ही सोर्सेसमधून निघणाऱ्या वेव्ज ह्या एकाच डायरेक्शननी व्हायब्रेट होताना फक्त ठेवल्या आणि बाकीचे जर व्हायब्रेशन्स आहेत ते कॅन्सल केले आपण, म्हणजे तो लाईट पोलराइज्ड केला, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये दोन्ही वेव्ज जर आपण ठेवल्या पोलराइज्ड करून, तर आपल्याला पोलराइज्ड लाईट हा बरोबर क्रेस्टवर क्रेस्ट किंवा ट्रफवर ट्रफ देऊन आपल्याला बरोबर कॉन्स्टंट अशा प्रकारे तिथं स्टेबल इंटरफेरन्स पॅटर्न
करताना दिसून येतो. तर अशा या 6 कंडिशन या वर्षीच्या पुस्तकामध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहे. त्या सर्वच्या सर्व लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं म्हणजे कोहिरंट, दोन्ही सोर्सेसमधून निघणारे जे वेव्हज आहेत त्या कोहिरंट असायला पाहिजे, मोनोक्रोमॅटिक असायला पाहिजे, त्यांचा ॲम्प्लिट्यूड सेम असायला पाहिजे, त्यानंतर त्यांचं सेपरेशन कमी आणि त्यांचं स्क्रीनपासूनचं डिस्टन्स जास्त असायला पाहिजे, त्यानंतर ते नॅरो असायला पाहिजे खूप, आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे ते सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये असायला पाहिजे. 6च्या 6 चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. 6पैकी एक जरी गोष्ट झाली नाही तर आपल्याला स्टेबल आणि चांगल्या प्रकारचा इंटरफरन्स पॅटर्न मिळू शकणार नाही. लक्षात आलं?